Good morning, good afternoon, or very good evening to all the students and teachers. Welcome in our own YouTube channel, that is My Online English Class. And from today, we are going to start a new series, that is Semi English Science Series. सेमी इंग्रजी माध्यमामधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्र विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी ही सिरीज चालू करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचे जनरल सायन्स सेमी इंग्रजीमधून जे आहे त्यातला धडा क्रमांक 1 चॅप्टर नंबर 1 द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन हा धडा संपूर्ण पाहणार आहोत. Now let us move towards our chapter. Name of the chapter is The Living World Adaptations and Classifications. Adaptations म्हणजे अनुकूलन आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. विद्यार्थ्यांनो, different living things are there in the world. There are many types of plants, there are many types of animals. The world is full of variety of living things. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती प्राणी आपल्याला जगामध्ये दिसतात. Some are very big like elephants and some are so small like microorganisms. We have to use microscope. आपल्याला मायक्रोस्कोप शिवाय ते दिसू शकत नाही असे काही आहेत आणि काही प्रचंड मोठे व्हेल किंवा एलिफंट सारखे आहेत. सो देर इज व्हरायटी ऑफ plants and animals. This world is full of variety of animals. They are aquatic, terrestrial, amphibian, reptilian, aerial, etc. And there are many plants. Some plants grow underwater, some grow in desert, some grow on mountains, वाळवंटात, पाण्यात, पर्वतांवरती राहणारे वेगवेगळे झाडं आहेत. त्याच प्रकारे जमिनीवर, पाण्यामध्ये किंवा दोन्हीकडे सरपटणारे प्राणी आहेत, हवेमध्ये राहणारे प्राणी आहेत. तर अशा सगळ्या प्राण्यांचं जर निरीक्षण आपण केलं तर आपल्याला एक प्रश्न पडायला पाहिजे, हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बिंग. ही जी काही डायव्हर्सिटी म्हणजे ही जी काही विविधता निर्माण झालेली आहे, निर्माण केलेली आहे निसर्गाने, ही कशा प्रकारे तयार झाली किंवा एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वनस्पती आपल्याला दिसतात याच्या मागचं कारण काय आहे. So in this lesson or in this chapter we are going to search for the reason behind the so great diversity among plants and animals. आपल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या मध्ये ही जी काही प्रचंड विविधता आपल्याला दिसून येते याचं कारण आपल्याला या धड्यामधून जाणून घ्यायचं आहे. So let us start our chapter. But before moving forward, there is one question. Are the plants and animals from Kashmir and Rajasthan of the same type? काश्मीरमध्ये आढळणारे प्राणी किंवा वनस्पती आणि राजस्थानामध्ये आढळणारे वनस्पती किंवा प्राणी हे सारखेच आहेत का, आणि नसतील तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर आता आपण कोणी पण सांगू शकतो की राजस्थान देर इज डेझर्ट इन राजस्थान अँड इन काश्मीर देर इज माउंटन रिजन. राजस्थानमध्ये वाळवंट आहे, काश्मीरमध्ये पहाडी प्रदेश आहे. सो coniferous trees like pine, deodar flourish in snowy regions of Kashmir, whereas plants like cactus or acacia, that is babul, they are found in Rajasthan. राजस्थानमध्ये बाभळीसारखे वृक्ष सापडतात आणि काश्मीरमध्ये पाईन सारखे वृक्ष आपल्याला दिसून येतात. अँड दॅट इज दिस इज ऑल्सो सेम विथ द ॲनिमल्स. आपल्याला वाळवंटामध्ये, डेझर्टमध्ये साप, विंचू अशा प्रकारचे प्राणी आढळतात आणि माउंटन रिजनमध्ये आपल्याला चिता किंवा बेअर, अस्वल यासारखे प्राणी दिसून येतात. दॅट इज बिकॉज ऑफ द अडॅप्टेशन दॅट इज डन इन प्लांट्स ऑर ॲनिमल्स. हे सगळं कशामुळे घडतं, ही जी काही व्हरायटी जी निर्माण होते ती कशामुळे होते, दॅट इज बिकॉज ऑफ द अडॅप्टेशन, अनुकूलन. व्हॉट इज अडॅप्टेशन? लेट अस से. Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptations. See, there are certain words that are very important. काही शब्द यात खूप महत्वाचे आहेत. कोणकोणते शब्द महत्वाचे आहेत पहा. ग्रॅज्युअल चेंजेस, हळूहळू होणारे बदल. अचानक रात्रीतूनच हे बदल झालेले नाहीत, अनेक वर्ष, खूप शेकडो वर्ष याच्यामध्ये गेलेले आहेत. सो these are gradual changes that occur in the body parts and also in the behavior of organisms. बॉडी पार्ट्स मध्ये, स्ट्रक्चर मध्ये तर चेंजेस होतातच, शिवाय बिहेवियर मध्ये सुद्धा काय होतात, चेंजेस होतात. वागण्यामध्ये सुद्धा काय झालेले आहेत, चेंजेस झालेले आहेत. अँड द चेंजेस आर सब्जेक्ट टू
the surroundings, or because they wanted to adjust to their surrounding. ती काही झाडं असतील, ती जी काही प्राणी असतील, त्यांना काय करायचं होतं, आपल्या सराउंडिंग्स म्हणजे सभोवतालच्या भागामध्ये भागाबरोबर ऍडजस्ट करायचं असल्यामुळं त्याच्यामध्ये काय झालेले आहेत, हे चेंजेस झालेले आहेत. अँड जस्ट नाउ आय टोल्ड यू दॅट दीज चेंजेस टूक ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. खूप वर्ष ह्या चेंजेस होण्यासाठी लागलेले आहेत. आता ॲडॅप्टेशन इन प्लांट्स आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण बघूया की लोटस घ्या किंवा कॅक्टस, बनियान या लिव्ज मध्ये किंवा ह्या प्लांट्स मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टेशन असतात. लोटस म्हणजे कमळ. कमळ हे काय आहे, हॅबिटेट त्याचा ॲक्वेटिक आहे, पाण्यात सापडतं. टाईप ऑफ रूट फायब्रस. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स लार्ज अँड राऊंड विथ व्हॅक्सी लेअर अँड द स्टेम्स आर हॉलो अँड फ्लेक्झिबल. त्याचे जे काही दांडे असतात ते काय असतात, पोकळ असतात, फ्लेक्झिबल असतात, कारण की ते पाण्यामध्ये तुटू नये म्हणून, किंवा त्याच्या पानांवरती एक व्हॅक्सी लेअर असतो, मेणाचा थर असतो, पाण्यात असल्यामुळं पानं सडू नये म्हणून. कॅक्टसचं कसं असतं, कॅक्टसचं हॅबिटेट काय, हॅबिटेट म्हणजे ठिकाण, असण्याचं ठिकाण डेझर्ट आहे. टाइप्स ऑफ रूट आर ऑल्सो फायबरस. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स, याच्या लिव्सचे काय कॅरेक्टरिस्टिक, यू कॅन सी दी कॅक्टस प्लांट हिअर. कसं असतं त्याचे लिव्स, लिव्स आर फुल ऑफ थॉर्न, त्याच्यावर काटे असतात, फ्लेश असतं, त्याच्यामध्ये भरपूर पाणी साठवलेलं असतं. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम, याला जवळपास फांद्या नसतातच, याचे पानांचेच फांद्यांमध्ये रूपांतर झालेलं असतं. देन बनियान ट्री, बनियान म्हणजे वडाचं झाड. कसं असतं, हॅबिटेट काय त्याचा, दॅट इज जमिनीवर सापडतं ते, बरोबर, टेरेस्ट्रियल. त्यानंतर रूट कसे आहेत त्याचे रूट टॅप रूट्स असतात, म्हणजे मोठे मोठे खोल लांब जाणारे रूट्स असतात. त्याची पानं कशी असतात, छोटी असतात त्याच्या मानाने, इतर झाडांच्या मानाने, आणि पानं हे पातळ असतात, त्याच्यामध्ये साठवलेलं काही जास्त वॉटर इज नॉट स्टोर्ड इन द लिव्स. आणि स्टेम कसं असतं, व्हेरी स्ट्रॉंग स्टेम असतं त्याचं. तर आता आपण हे तर बघितलंच, कारण लोटस हे पाण्यामध्ये सापडतं, कॅक्टस डेझर्टमध्ये, आणि बनियान म्हणजे वडाचं झाड हे नॉर्मली आपल्याला इकडे तिकडे आढळून येतं. वातावरण वेगळं आहे, परिसर वेगळा आहे, आणि म्हणून या वनस्पतींमध्ये, या झाडांमध्ये आढळलेले अडॅप्टेशन सुद्धा कसे आहेत, वेगवेगळे आहेत. नाउ वी आर गोइंग टू लर्न द अडॅप्टेशन्स इन प्लांट्स इन डिटेल्स. पहिल्यांदा आपण बघणार आहोत अडॅप्टेशन इन एक्वेटिक प्लांट्स. एक्वेटिक प्लांट्स मध्ये काय अडॅप्टेशन्स आपल्याला दिसून येतात. एक्वेटिक मीन्स द प्लांट्स दॅट लिव्ह अंडर वॉटर, पाण्यामध्ये असणारे वनस्पती, त्यांना आपण एक्वेटिक प्लांट्स असं म्हणतो. सो some plants, some aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. या ठिकाणी दिसते आपल्याला. तशा प्रकारे काही वनस्पती असतात aquatic, ज्यांची रूट्स, त्यांची मुळं ही खोल गेलेली असतात, किंवा ती कुठेतरी जोडली गेलेली असतात जमिनीला. अँड सम aquatic plants are such that their roots are not anchored in the soil. हे असे तरंगणारे सुद्धा आपल्याला काही aquatic plants दिसतात. They are entirely afloat. Their roots are not anchored in the soil. Then, what about the leaves? The surface of leaves and stems of many aquatic plants have waxy layer. त्यांच्या पानांवर आणि फांद्यांवरती एक प्रकारची व्हॅक्सी लेअर असते, जेणेकरून पाणी त्यांना सडवणार नाही, किंवा पाण्यामुळे ते खराब होणार नाही. Leaves of some aquatic plants are thin and slender like ribbon. रिबन सारखे काय असतात ते, स्लेंडर, खूप पातळ आणि सहज हलणारे, किंवा सहज त्याची मुवमेंट होईल अशा प्रकारे असतात. दिस हेल्प्स देम टू विथस्टँड द फास्ट करंट्स ऑफ वॉटर. म्हणजे जोराने वाहणाऱ्या पाण्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांची जी काही पानं असतात, दे आर थिन अँड स्लेंडर, म्हणजे जेणेकरून ते पाण्याच्या प्रवाहामुळे तुटत नाहीत. देन air spaces in the stems and petioles of aquatic plants are useful for floating in the water. आता जे काही aquatic plants असतात बरेचसे, फॉर एक्झाम्पल लोटस, किंवा हे जे काही फ्लोटिंग प्लांट्स आहेत, त्यांचे जे काही स्टेम्स असतात, म्हणजे ज्या फांद्या असतात, त्या जाड असून जमणार नाही. त्याच्यामध्ये काय पाहिजे, जागा पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये एअर साठवून ठेवलेली पाहिजे, जेणेकरून त्यांना तरंगून राहण्याला काय होईल, सोपं जाईल. देर आर एअर स्पेसेस, हवेच्या पोकळ्या त्याच्यामध्ये असतात. या ठिकाणी पहा दिलंय, लोटस स्टॉक आहे, म्हणजे लोटस हा दांडा आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी एअर स्पेसेस आहे, पोकळ आहे हा दांडा, आणि त्याची पानं अशी मोठी आहेत. अँड देअर इज व्हॅक्सी लेअर
ऑन द लीव्स. मोठी असल्यामुळे सहजासहजी बुडत नाहीत पाण्यात आणि व्हॅक्सी लेअर असल्यामुळे त्याच्या पानांवरती पाणी साठून राहत नाही आणि त्यामुळे ते खराब होत नाही. देन अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. हे डेझर्ट प्लांट्स मध्ये आढळणारे काय आहेत? कॅक्टस आहेत आणि ह्याच्याकडे बघून आपल्याला कळतंय की देअर मस्ट बी लॉट ऑफ वॉटर स्टोर्ड इन इट. याच्यामध्ये खूप पाणी साठवून ठेवलेलं असणार आहे हे आपल्याला त्याच्याकडे बघून कळतंय. सो देअर इज लॉट ऑफ वॉटर इन स्टोर्ड इन these leaves. हे लीव्स आणि स्टेम्स हे एकच आहेत. याला भरपूर काटे आहेत. ओके, दॅट इज ओनली बिकॉज ऑफ द टेम्परेचर ऑफ द डेझर्ट एरिया. डेझर्ट एरियामध्ये प्रचंड तापमान असतं आणि म्हणून आतलं पाणी हे बाहेर जाऊ नये, जास्तीत जास्त पाणी त्याच्यातच राहावं, पाऊस पडत नाही म्हणून अशा प्रकारची रचना केलेली असते. Desert plants are either leafless or their leaves are like small needles or have been modified into thorns. एकतर त्यांना बऱ्याच प्लांट्सला they don't have any kind of leaves, or their most of the time the leaves are converted into thorns. त्याचे leaves च thorns मध्ये काट्यांमध्ये रूपांतर, मॉडिफाईड म्हणजे रूपांतर झालेलं असतं, डेव्हलप झालेलं असतं, किंवा त्यांचे पानं दे आर लाईक स्मॉल निडल्स, छोट्या छोट्या सुईच्या आकाराची पानं त्या ठिकाणी असतात. वाय? ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपरेशन. प्रचंड उष्णता डेझर्टमध्ये असते आणि हे काट्यांसारखे पानं असल्यामुळे त्यातलं पाणी सहजासहजी बाहेर पडत नाही. अँड दे कॅन सर्व्हाइव्ह. मग अशा प्रकारे ते भरपूर दिवस पाण्याचं तग धरून राहू शकतात. अँड द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअरफॉर फ्लेशी. हा शब्द महत्वाचा आहे या ठिकाणी, फ्लेशी. आपण जर ते बघितलं, आपण हातामध्ये घेतलं तर दाबलं जातं बघा, ते जाड आणि फ्लेशी, त्याच्यामध्ये भरपूर फ्लेश, जसं कोरपडीचं पान असतं तशा प्रकारचं फ्लेश त्याच्यामध्ये, अगर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. दॅट इज टू स्टोअर वॉटर. पाणी साठवून ठेवण्यासाठी तशी रचना असते. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म photosynthesis in the absence of leaves. They have no leaves or their leaves are converted into thorns. मग त्याचे जे स्टेम्स असतात, त्याच्या ज्या फांद्या असतात त्याच ग्रीन असतात and they conduct the procedure or the function of photosynthesis. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया या स्टेम्स मध्ये चालू राहते. Their roots penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. There is a thick layer of a waxy substance on the stems of these plants too. आणि ह्याच्या सुद्धा पानांवरती एक जाड असा मेणाचा थर असतो आणि याचे रूट्स जे असतात ते पाण्याच्या शोधात लांब लांब जातात. नाव लेट अस सी द अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स. बर्फाळ प्रदेशात जी आपल्याला वनस्पती आढळतात, पानं आढळतात, प्लांट्स आढळतात, त्याच्यामध्ये कसं अडॅप्टेशन असतं या ठिकाणी आपण बघूया. देवदार ट्री आहे हा, आणि इथे आपण जर निरीक्षण केलं तर कळते आपल्याला की इथे स्लोप्स आहे. त्याच्या फांद्यांचे काय आहेत या ठिकाणी? उतार आहे, स्लोप आहे, जेणेकरून बर्फ जास्त साठून राहणार नाही. Plants of snowy regions mainly include conifers like devdar and pine. Trees are conical in shape. Conical shape असतो जेणेकरून बर्फ जास्त जास्त काळ झाडांवर साठून राहणार नाही. They have sloping branches. Why? Just to avoid or just to bear the heavy snowfall and extreme cold in these regions. या ठिकाणी असणारा खूप मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो, खूप मोठ्या प्रमाणात थंडी असते, त्यापासून वाचण्यासाठी अशा प्रकारचा आकार त्यांना आपल्याला मिळतो, त्यांना आलेला आहे. द कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम अक्युम्युलेटिंग ऑन द ट्री अँड द थिक बार्क हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. यांची जी काही साल असते ती खूप कठीण असते, जाड असते, त्याच्यामुळे थंडीपासून संरक्षण होतं. अँड दिस कोनिकल शेप हेल्प्स देम to avoid the accumulation of ice. accumulation म्हणजे एकत्रित येणे किंवा साठून राहणे. अशा प्रकारे माउंटेन रिजन्स मध्ये जे काही आपल्याला प्लांट्स सापडतात त्यांचे अडॅप्टेशन झालेलं आहे. देन वी विल सी अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन्स. जंगलांमध्ये कशा प्रकारे आपल्याला अडॅप्टेशन आढळून येतं पहा, या ठिकाणी दिसतंय झाडं उंच वाढलेली आहेत. A variety of plants like trees, shrubs and herbs are found in forests. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती आढळतात. These plants compete against themselves for sunlight.
टू कॉम्पीट म्हणजे स्पर्धा. त्यांच्यामध्ये खूप स्पर्धा असते. कशासाठी? फॉर सनलाइट. अँड सो दे ग्रो व्हेरी टॉल. त्यामुळे ते काय करतात? खूप उंच उंच वाढतात. आणि जे काही क्लाइंबर्स असतात ते मोठ्या झाडांचा आधार घेऊन काय करतात? वाढतात. कारण की प्रत्येकाला सूर्यप्रकाश हा पाहिजे. वी ऑल नो दॅट फोटोसिंथेसिस ही जी काही प्रोसिजर आहे त्यासाठी सनलाइट खूप गरजेची आहे. प्रकाश खूप गरजेचा आहे आणि तो मिळवण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू असते. त्यामुळे झाडांची उंची उंच असते. झाडांची उंची जास्त असते. अँड देर आर मेनी क्लाइंबर्स अँड विंड्स दॅट ग्रो अलॉंग विथ द ट्रीज. खूप प्रकारचे वेल आपल्याला या ठिकाणी वाढलेले आढळतात. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम्स ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. आपण जर वेली बघितली एखादी दुसऱ्या झाडाच्या किंवा आधाराच्या साहाय्याने जे वेल वाढतात त्यांच्या फांद्यांवरती पहा आपल्याला टेंड्रिल्स दिसतात. म्हणजे अशी जर स्टेम असेल तर आपल्याला अशा प्रकारचे आपण जर वेली कारल्याचा किंवा कोणता वेल बघितला असेल तर हे असे टेंड्रिल्स अशी रचना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. ते काय करतात? वेटोळे घालतात दुसऱ्या आधाराला. आपण जर दोरा बांधला असेल किंवा दोरी बांधली असेल किंवा तार बांधली असेल किंवा इतर झाडांच्या आधाराने हे काय करत असतात? वाढत असतात. आणि त्यांना त्याच्यासाठी हे टेंड्रिल्स सपोर्टसाठी त्यांना काय करत असतात? मदत करत असतात. सो दिस टेंड्रिल्स आर द एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. नाव द अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स म्हणजे गवताळ प्रदेशातील झाडांमध्ये कशा प्रकारे अडॅप्टेशन असतं? we can see diverse types of bushes and grasses in grassland. वेगवेगळ्या प्रकारचे bushes आणि grasses, गवत झुडपं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. So they have fibrous roots. They have they don't have tap roots. They have fibrous roots to avoid the soil erosion. म्हणजे जमिनीची धूप कमी करण्यासाठी त्यांना fibrous roots असतात. Then forests in the equatorial region are dense. Animals like tiger, elephants, and deer can remain hidden in these grasses. याचे काही ग्रासलँड मध्ये जे काही गवत असतं ते एवढं कधी कधी उंच वाढतं की त्याच्यामध्ये मोठे मोठे प्राणी सुद्धा काय करू शकतात? लपून राहू शकतात. सो वास्ट मेडोज आर फाउंड इन हिल एरियाज एज वेल एज प्लेन्स. तर अशा प्रकारे हे जे काही ग्रासलँड प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये फायबरस रूट आपल्याला कळतात. आता या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व अँड डिस्कस असं म्हटलं. या ठिकाणी याम आणि पचेटो याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पचेटो, ग्राउंडनट, याम, वॉटर हायसिंथ, ॲलो, अकॅशिया, कॅरट, अनियन, बीट, बिटर गॉड, ग्रेप वेन एक्सेट्रा. हे जे काही प्लांट्स आहेत याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे अडॅप्टेशन सापडतात आपल्याला हे आपल्याला नोंदवायचं आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचे अनुकूलन त्यांनी केलेलं आहे ते आपल्याला बघायचंय किंवा ते आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचंय आपल्या वहीमध्ये. देन वी आर गोइंग टू सी अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. आता काही काही प्लांट्स असे आहेत की जे स्वतः अन्न तयार करत नाही. दे डोंट हॅव द फॅसिलिटी टू डू द फोटोसिंथेसिस. त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस करण्यासाठी जे गरजेचं असतं ते नसतं. देन हाऊ डू दे सर्व्हाइव्ह? मग ते कशा प्रकारे जगतात किंवा तग धरून राहतात? तर मग काय करतात ते? दे इंजेक्ट फूड इनसाइड देम. ते काय करतात? आपल्या स्वतःमध्ये फूड इंजेक्ट करतात किंवा दुसऱ्या वनस्पतींच्या आधारे काय करत असतात? वाढत असतात. तर आपण त्याच्यामध्ये काय काय अडॅप्टेशन्स आहेत अशा प्लांट्समध्ये हे आपण पाहणार आहोत. Most of the plants are anchored in the ground and are autotrophic. Autotrophic म्हणजे they can make their own food on their own. But there are some plants like dodder, cuscuta, amarvel आपण ज्याला म्हणतो, they are parasite. They cannot make their own food. They have to depend on others or they have to take the food from others. त्यांना दुसऱ्या प्लांट्स कडनं अन्न घ्यावं लागतं. तर असे काही प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. Like dodder, the plant body of dodder consists of yellow wire-like stems. It is leafless and cannot perform photosynthesis. However, it has hostorial, म्हणजे sucking roots for absorbing nutrients from the host plant. Host plant म्हणजे जे मुख्य झाड आहे. उदाहरणार्थ बाभळीच्या झाडावर जर अमरवेल असेल तर बाभळीचं झाड म्हणजे होस्ट प्लांट आहे आणि त्याच्यातनं त्यांना जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत, जे काही घ्यायचे फूड त्याच्यासाठी त्यांच्या अंगावरती किंवा त्यांना रूट्स असतात ते हॉस्टोरियल रूट्स असतात किंवा सकिंग रूट्स असतात.
त्याच्यातून ते काय करू शकतात, अन्न शोषून घेऊ शकतात. These roots penetrate in up to the conducting vessels of the host plant to absorb water and food. जसं आपल्याला डास चावतो ना, तशा प्रकारे हे प्लांट्स काय करतात, त्याच्या कंडक्टिंग व्हेसल पर्यंत म्हणजे ज्या रसवाहिन्या आहेत तिथपर्यंत जाऊन त्यातलं काय करतात, सगळं अन्न शोषून घेतात. Then fungi do not have chlorophyll and cannot perform photosynthesis. They obtain food from starchy foodstuffs like bhakri and bread. They have root-like fibers for absorption of food. फंगाय म्हणजे बुरशी. आपल्या शिळ्या भाकरीवरती किंवा ब्रेडवरती हे आपल्याला वाढलेले दिसतात. त्यांच्यामध्ये रूट लाईक फायबर्स असतात जे काय करतात, अन्न शोषून घेतात. देन plants need nitrogen, phosphorus and potassium for growth. Plants that grow in soil which is deficient in nitrogen like Drosera, sundew, Venus flytrap, pitcher plant, etc. fulfill their need for nitrogen by consuming insects. आपण बघितलं, 6वीला असताना बघितलेलं आहे की नायट्रोजन हा हवेतला सगळ्यात मोठ्या प्रमाणात सापडणारा वायू आहे. तर नायट्रोजन कशासाठी लागतो, आपल्याला नायट्रोजन लागतो, आपल्याला फॉस्फरस, नायट्रोजन हा प्रोटीन्स तयार करण्यासाठी लागतो. देन वी नीड फॉस्फरस किंवा पोटॅशियम फॉर ग्रोथ ऑफ प्लांट्स. एखादी ठिकाणी जमीन अशी असेल की त्या ठिकाणी हे सगळं मिळत नाहीये, वनस्पतींना नायट्रोजन मिळत नाहीये, फॉस्फरस मिळत नाहीये किंवा पोटॅशियम पण मिळत नाहीये, अशा ठिकाणच्या वनस्पती असतात, उदाहरणार्थ ड्रॉसेरा, फ्लायट्रॅप, विनस फ्लायट्रॅप, पिचर. ते काय करतात, नायट्रोजनची त्यांची जी काही डेफिशियन्सी आहे ती भरून काढण्यासाठी इन्सेक्ट्स खातात. दे कन्झ्युम इन्सेक्ट्स. मग अशा प्रकारचे जे काही प्लांट्स असतील त्यांना इन्सेक्ट्स पकडायचे असतील तर त्यांच्यामध्ये त्यानुसार काय करतात, त्यांच्यामध्ये इन्सेक्ट्स पकडून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन्स पाहायला मिळतात. व्हिनस फ्लायट्रॅप मध्ये वेगळं असतं. दिस इज ओनली व्हिनस फ्लायट्रॅप. कशा प्रकारे आहे तुम्हाला दिसतं या ठिकाणी, काटे काटे या 2 पानं आहेत आणि त्यांच्यामध्ये काटे काटे आहेत. ज्यावेळेला एखादा कीटक त्याच्यामध्ये येत असेल त्यावेळेला ते दोन्ही पानं बंद होतात आणि त्या काट्यांमुळे ट्रॅप तयार होतो आणि कीटक बाहेर जाऊ शकत नाही. तर अशा प्रकारे हे जे काही इन्सेक्ट इटिंग प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. नाव लेट अस स्टडी द अडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स. आपल्याला ॲनिमल्स मध्ये सापडणारे पाहायला मिळणारे वेगवेगळे अडॅप्टेशन्स आता आपल्याला आपण पाहणार आहोत. सो वी हॅव सीन दॅट देर आर मेनी काइंड्स ऑफ ॲनिमल्स. टेरेस्ट्रियल आहेत, ॲक्वेटिक आहेत, ॲम्फिबियन्स आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ॲनिमल्स पाहायला मिळतात. सो they have different adaptations. We have terrestrial animals and we have aquatic animals also. Terrestrial म्हणजे जमिनीवर राहणारे आणि aquatics म्हणजे जे पाण्यात राहतात असे. फॉर एक्झाम्पल फिश. मग आपण आता बघूया की aquatic आणि terrestrial animals मध्ये कोणकोणत्या प्रकारचे adaptations आढळतात. फॉर एक्झाम्पल फिश. Fish is aquatic animal. So it has scales on the skin and fins on the body. त्याच्या अंगावर खवले असतात आणि त्याला पर असतात. This helps them to swim easily under water. हे आपल्याला त्यांना पाण्यामध्ये पोहण्यासाठी काय करतात, मदत करतात. Their body tapers towards both its end. Tapers म्हणजे निमुळती. दोन्ही बाजूला त्यांची बॉडी कशी असते, निमुळती असते, like a spindle, and this helps them to move very easily in water. त्यांना पाण्यात सहज फिरण्यासाठी याची मदत होते. Then fish breathe with gills instead of nose. त्यांना श्वसनासाठी गिल्स असतात, त्यातून ते पाणी शोषून घेतात, पाणी घेतात आणि त्यातला द्रवरूप ऑक्सिजन शोषून घेतात. त्यांना नाकं नाही आहेत कारण की आपल्यासारखे हवेमध्ये हवा ते इनहेल करत नाही. They take inside water and then they absorb the diluted oxygen and they respirate with help of that. Their eyes have transparent eyelids. त्यांना पाण्यामध्ये सुद्धा दिसावं, पापण्या बंद केल्या, eyelids म्हणजे पापण्या त्यांच्या कशा असतात, ट्रान्सपरंट असतात, so that they can see even when their eyes are closed. They have air bladders within the body to help them float. They have air bladders म्हणजे हवा साठवून ठेवण्याच्या काही जागा त्यांच्या शरीरामध्ये असतात, जेणेकरून त्यांना पोहताना काय होईल, मदत होईल. आणि आपण जर निरीक्षण केलं तर टेरेस्ट्रियल ॲनिमल्स मध्ये आपल्याला हे काही सापडत नाही. टेरेस्ट्रियल म्हणजे आपण पण टेरेस्ट्रियल मध्ये येतो. We don't have fins, we don't have gills, we don't have scales.
ओके, वी डोंट हॅव एअर ब्लॅडर्स इनसाइड अवर बॉडी. आपल्यामध्ये हे काहीही नाहीये. आता आपल्याला फ्रॉग, डक आणि टॉर्टॉइज यांची कंपॅरिझन करायची आहे. ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स? फ्रॉगचे लेग्स आहेत, डक्सचे लेग्स आहेत आणि टॉर्टॉइजचे लेग्स आहेत. या सगळ्यांचे लेग्स त्यांना पोहण्यासाठी मदत करतात. व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर? त्यांची स्किन असते. फ्रॉग्स कॅन ब्रीथ विथ हेल्प ऑफ देअर स्किन अंडर वॉटर. ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हिंड लेग्स ऑफ अ फ्रॉग? हिंड लेग्स म्हणजे मागचे पाय. फ्रॉगला भरले मोठे लांब पाय असतात. वाय? सो दॅट इट कॅन हॉप व्हेरी इझिली. उड्या मारण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होतो. वाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर? बदक पाण्यातच राहतात, पाण्यातच पोहतात, पण त्यांचे पिस, त्यांचे पंख भिजत नाहीत, बिकॉज दे हॅव अ थिन ऑइली लेअर ऑन देअर और व्हॅक्सी लेअर ऑन देअर फेदर. त्यांच्या फेदर्स वरती एक थिन, खूप पातळ अशी व्हॅक्सची लेअर असते. त्याच्यामुळं त्यांचे पंख जे असतात ते पाण्यामध्ये भिजत सुद्धा नाहीत. नाउ लेट अस से, as the frog and duck have webbed toes, they can use their legs with oars, like oars. पहा, या ठिकाणी डकचे पाय आहेत. दे आर वेब्ड म्हणजे त्यांचे काही जे टोज आहेत त्याच्यामध्ये पडदा आहे. तो पडद्याने ते जोडलेले आहेत. आणि ओअर्स म्हणजे वल्ह्यांसारखे त्यांना त्या पायांचा उपयोग होतो पाण्यामध्ये पोहत असताना. Water flows off the waxy feathers of birds like duck and water hen. Webbed toes, slippery, smooth skin, and a triangle head help frogs to swim easily through water. आणि बेडकामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे अडॅप्टेशन्स आपल्याला दिसून येतात. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. बदक फ्रॉग्स जे असतात, बेडूक जे आहे, दॅट कॅन ब्रीथ अंडर वॉटर विथ हेल्प ऑफ द स्किन. पाण्याखाली आपल्या स्किनच्या सहाय्याने ते श्वासोश्वास करू शकतात. अँड दे कॅन ब्रीथ विथ देअर नोज अँड लंग्स वेन दे आर ऑन लँड. द टिपिकल कलर ऑफ फ्रॉग्स बॅक हेल्प इट टू हाईड अमंग ग्रासेस. हा प्राण्यांचे विशिष्ट कलर रंग असतात. उदाहरणार्थ टायगर किंवा वाघ जो आहे त्याचा रंग किंवा सिंहाचा रंग असा असतो की गवताळ प्रदेशात पटकन आपल्याला ते ओळखू येत नाही, किंवा सापांचे रंग पण मिळते जुळते असतात पर्यावरणाशी. तसंच फ्रॉगचा सुद्धा रंग त्याच्या पर्यावरणाशी मिळता जुळता असतो. अँड दिस इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. हे सुद्धा अडॅप्टेशनचं एक एक्झाम्पल आहे. Now we are going to see the adaptation in forest and grassland animals. जंगलामध्ये आणि गवताळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे अडॅप्टेशन्स आपण बघूया. कार्निवोरस animals. Carnivorous means animals that eat flesh. दुसऱ्या प्राण्यांचं मांस खाऊन राहणारे म्हणजे कार्निवोरस आपण त्याला म्हणतो. Wild dog, fox, tiger, lion, they have strong legs. They have very strong legs. Why? So that they can run fast and capture their prey. पटकन जाऊन पटकन पळून त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी त्यांना स्ट्रॉंग लेग्स असतात. अँड ऑल्सो दे हॅव क्लॉज. त्यांना नखं असतात. अँड देअर कॅनिन टीथ, त्यांची जी काही सुळे असतात ते खूप शार्प असतात, पॉइंटेड असतात. आणि मग काय करतात, त्यांना ते शिकार करताना त्याची खूप त्यांना मदत होते. टायगर्स हॅव पॅडेड पॉज. म्हणजे त्यांची जी काही पावलं असतात ना, त्यांचे जे काही पंजे असतात ते पॅडेड, म्हणजे त्याला गादीसारखा भाग असतो. धिस अनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. त्यामुळं त्यांच्या पावलांचा आवाज होत नाही, हळूहळू चालतात ते, आणि मग त्यांचं भक्ष्य त्यांना पटकन सापडतो. त्यानंतर it helps them to spot their prey from a long distance. The eyes of predatory and carnivorous are located in the front of their head. आपण जर निरीक्षण केलं, कुत्रा असेल, मांजर असेल, किंवा हे जे काही टायगर, लायन आहे, त्यांचे डोळे त्यांच्या समोरच्या म्हणजे समोरच्या बाजूला असतात, आपल्यासारखे समोरच्या बाजूला असतात. आणि इतर जे प्राणी आहेत जे गवत खाऊन राहतात त्यांचे डोळे हे दोन्ही बाजूला असतात. तर या कार्निवोरस ॲनिमलचे डोळे समोर असतात, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं भक्ष्य पटकन दिसतं आणि लांबून ते आपलं भक्ष्य बघून त्याला पकडू शकतात. त्याच्या उलट पहा, द आईज ऑफ हर्बिव्होरस आर बिलो द फोरहेड ऑन इदर साइड ऑफ द हेड. या उलट हर्बिव्होरस म्हणजे गवताळ प्राणी, गवत खाणारे प्राणी किंवा झाडपाला खाऊन राहणारे प्राणी. उदाहरणार्थ बघा, ब्लॅक बक आहे,
याचे डोळे पहा, ह्या बाजूला एक आणि पलीकडच्या बाजूला एक. दे हॅव द आईज आर ऑन इदर साइड ऑफ द हेड. चेहऱ्याच्या किंवा डोक्याच्या दोन्ही बाजूला ते असतात. कशामुळे असतात? का असतात? दिस गिव्स देम वाईड अँगल विजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडेटर्स. म्हणजे ते गवत खात असताना दोन्ही बाजूला बघू शकतात. म्हणजे जास्त चहूबाजूने बघू शकतात. समोरच असेल तर फक्त समोरच दिसतं, जसं आपल्याला दिसतं. पण त्यांना दोन्ही बाजूला डोळे असल्यामुळे खूप लांबचं त्यांना किंवा जवळपास 300 डिग्रीज मधलं त्यांना दिसू शकतं आणि त्यामुळे ते आपल्या जे काही प्राणी त्यांना पकडणार आहे त्यापासून वाचू शकतात. देअर लेग्स आर लॉंग अँड टेपरिंग विथ स्ट्रॉंग हूज. पहा याचे पाय जे आहेत लॉंग आहेत, टेपरिंग हूज म्हणजे कठीण आणि निमुळते होत गेलेले याचे पाय आहेत. याच्यामुळे हे प्राणी प्रचंड वेगाने पळतात आणि पटकन त्यांची दिशा ते बदलू शकतात. दे हॅव मुव्हिंग इयर्स. त्यांचे कान जे असतात ते सगळ्या दिशेला फिरू शकतात. त्यामुळं त्यांना वेगवेगळ्या दिशेने येणारे आवाज पटकन कळतात आणि ते आपला जीव वाचवू शकतात. अँड देन देअर कलर इज सो दॅट दे कॅन इझिली कॉमिफ्लेज देमसेल्स इन द ग्रास. कॉमिफ्लेज म्हणजे लपवणे. ते गवतामध्ये त्यांचं शरीर पटकन लपून जाईल अशा प्रकारे त्यांच्या शरीराचे रंग असतात. अँड देअर टीथ आर व्हेरी स्ट्रॉंग सो दॅट दे कॅन च्यू टफ प्लांट मटेरियल. त्यांचे दात असतात ते कठीण असतात, ज्यामुळे मजबूत असतात, त्यामुळे त्यांना झाडपाला फांद्या त्या चावता येतील. त्यानंतर आपण बघणार आहोत अडॅप्टेशन इन डेझर्ट अॅनिमल्स. डेझर्ट म्हणजे वाळवंटात राहणाऱ्या प्राण्यांचं अडॅप्टेशन कशा प्रकारे झालेलं आहे. डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर स्कॅरसिटी ऑफ वॉटर. डेझर्ट म्हणले की एक गोष्ट आपल्या लक्षात येते की पाण्याची दुर्भिक्ष. स्कॅरसिटी म्हणजे दुर्भिक्ष. वाळवंटात पाणी आपल्याला खूप कमी आढळतं, त्यामुळं जे काही अडॅप्टेशन झालेले आहेत ते बरेचसे पाण्याच्या अभावामुळे झालेले आहेत. अँड द सेकंड थिंग इज द सँड. वाळवंटात जी काही माती असते त्यानुसार सुद्धा काही अडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतात. दे हॅव थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. Then their legs are long with flat and cushioned soles. त्यांचे पाय जे असतात ते लांबीला लांब असतात आणि त्यांचे जे काही खालच्या बाजूचा भाग आहे किंवा सोल आहे दॅट इज फ्लॅट अँड कुशन. त्यामुळं वाळूमध्ये त्यांचे पाय रुतत नाहीत. देअर नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. उंटाच्या नाकपुड्या जे असतात त्यावरती स्किन असते, पडदा असतो की ज्याच्यामुळं ज्या वाळवंटातली जी वाळू आहे ती नाकात जाणार नाही. द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. त्याचप्रमाणे पापण्या सुद्धा वाळूपासून रक्षण करण्यासाठी लॉंग अँड थिक असतात. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इन डेझर्ट्स लिव्ह इन डीप ब्युरोज ड्युरिंग डे टाइम अँड आर ऍक्टिव्ह ॲट नाईट. वेगवेगळ्या प्रकारचे साप किंवा स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू, स्पायडर्स असतात, रॅट्स असतात, ते दिवसभर जमिनीच्या खाली खोल बिळ करून राहतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर येऊन आपली शिकार करतात, आपलं अन्न सापडवतात. देन हिअर आर द अडॅप्टेशन्स इन एनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स. सो हिअर वी कॅन सी टू एनिमल्स, याक अँड बेअर, पोलर बेअर. कशा प्रकारचे अडॅप्टेशन्स असतात त्याच्यामध्ये पाहूया आपण. A white and or silvery body color, long thick hair on the skin are typical characteristics of animals of snowy regions. आपल्याला जर आपण निरीक्षण केलं तर लॉंग अँड थिक हेअर्स असतात, त्याच्यामुळे त्यांचं थंडीपासून संरक्षण होतं. दे हॅव व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर सो दॅट दे कॅन इझिली हाईड इन द आईस ऑर स्नो. बर्फामध्ये पटकन झाकून जावेत किंवा लपून जावेत त्यासाठी त्यांचे शरीर किंवा त्यांचे रंग हे सिल्वर किंवा व्हाईट असतात. सो अशा प्रकारे त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन आपल्याला सापडतात. नाउ अडॅप्टेशन इन एरियल अॅनिमल्स. हवेमध्ये राहणारे किंवा पक्षी जे आहेत त्यांचे अडॅप्टेशन कोणकोणते असतात ते आपण बघूया. दे हॅव स्पिंडल शेप्ड बॉडी. म्हणजे दोन्ही बाजूला निमुळती होत गेलेली बॉडी त्यांची असते, जेणेकरून हवेमध्ये उडण्याला त्यांना त्रास होणार नाही. सो दॅट देर इज मिनिमम रेजिस्टन्स ऑफ एअर. कमीत कमी विरोध व्हावा, हवेचा कमीत कमी विरोध व्हावा म्हणून त्यांची बॉडी अशा प्रकारची असते. त्याचबरोबर दे हॅव हॉलो बोन्स अँड देअर बॉडी इज कवर्ड विथ फेदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ फोरलेग्स इनटू विंग्स. त्यांची जे काही शरीर आहे त्याच्या संपूर्ण शरीरावर फेदर्स असतात. त्यांची जी फोर लेग्स आहेत,
फोर लेग्स म्हणजे पुढचे पाय त्यांचं पंखांमध्ये रूपांतर झालेलं आहे. देअर बोन्स आर हॉलो म्हणजे पोकळ आहेत. या सगळ्यामुळे त्यांचं वेट खूप कमी होतं अँड दे कॅन फ्लाय इझिली इन द एअर. The body of insects also is light in weight and tapers at both ends. आपल्या किडे जे असतात त्यांचे सुद्धा शरीर हे खूप हलके असतात. They can fly with two pairs of wings and also walk with six stick-like legs. त्यांचे जे काही पंख असतात त्यांची बॉडी लाईट वेट असते त्यामुळे ते हवेत उडू शकतात. त्याचबरोबर दे कॅन वॉक विथ देअर सिक्स स्टिक लाईक लेग्स. सहा पायांच्या सहाय्याने ते चांगल्या प्रकारे चालू सुद्धा शकतात. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटर्जियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोर लेग्स अँड हिंड लेग्स. बॅट्स म्हणजे वटवाघूळ, त्याचे पुढचे पाय आणि मागचे पाय याच्यामध्ये एक स्किन असते किंवा ते पाय जोडलेले असतात, त्याला पॅटर्जियम असं म्हणतात. त्याच्या सहाय्यानं काय करतं वटवाघूळ हवेमध्ये. नाउ लेट अस सी द अडॅप्टेशन्स इन रेप्टाइल्स. आपल्याला रेप्टाइल्स माहित आहे, साप असेल, लिझार्ड असेल किंवा टोर्टॉइज असेल. These all reptiles have been adapted to their different environment that they live in. जे वेगवेगळ्या प्रकारे आणि मुख्य म्हणजे रेप्टाइल्स जे असतात ते सरपटतात आणि सरपटण्यासाठी त्यांच्या मसल्स मध्ये, त्यांच्या स्नायूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. इवन देअर स्किन, त्यांची जी काही स्किन आहे, त्यांचं पायाचे जे काही सोल आहे, बॉडी कलर आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा अडॅप्टेशन झालेले आहेत जेणेकरून ते आपल्याला पटकन दिसत नाही. द मॉनिटर लिझार्ड अँड द हाऊस लिझार्ड, आपल्याला जे काही पाली दिसतात त्यांचे जे काही टोज आहेत दे आर क्लॉड टोज. देन त्यांच्या पायाच्या बोटांना नख असतात कारण त्यांना भिंतीवरती वगैरे चढता यावं म्हणून. अँड दे हॅव थिन सोल्स अँड वेअरॅज स्नेक्स हॅव अ स्केली स्किन. हे जे काही सगळं आहे हे सगळं अडॅप्टेशन्सचे उदाहरणं आहेत. देन देर आर सम अडॅप्टेशन्स फॉर फूड इन ॲनिमल्स. प्राण्यांना अन्न खाताना सोयीचं जावं म्हणून त्यांच्यामध्ये काही अडॅप्टेशन्स झालेले आहेत, ते आपण बघूया आता. वी कॅन कॅटेगराइज ॲनिमल्स ॲज हर्बिवोरस अँड कार्निवोरस. म्हणजे मांस खाणारे आणि गवत खाणारे. मांस खाणाऱ्यांना म्हणतात कार्निवोरस आणि गवत खाणाऱ्यांना म्हणतात हर्बिवोरस. तर त्याप्रमाणे ज्या प्रकारचं अन्न प्राणी खातात तशी अडॅप्टेशन्स आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आपण आता बघितलं की ब्लॅक बग जे आहे किंवा डिअर जे आहे त्यांचे दात, किंवा गाय, बैल यांचे दात खूप मजबूत असतात जेणेकरून त्यांना गवत किंवा झाडाचा पाला, फांद्या तोडता येतील, चघळता येतील. त्यानंतर जे काही कार्निवोरस आहेत त्यांचे जे काही दात असतात ते खूप तीक्ष्ण असतात. दे हॅव शार्प पॉइंटेड टीथ टू हेल्प देम टिअर द फ्लेश, किंवा शिकार करण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होतो. ओके, हिअर वी कॅन सी द अडॅप्टेशन इन स्नेक. स्नेक मध्ये काय अडॅप्टेशन आहे की स्नेक जे आहेत ते आपलं जे काही तोंड आहे ते खूप मोठं करू शकतात जेणेकरून त्यांच्या आकारापेक्षा जास्त मोठा प्राणी ते काय करतात, गिळू शकतात. त्यानंतर बटरफ्लाय आहे. बटरफ्लायला एक सोंडेसारखा अवयव असतो. त्याच्या प्रकारे मस्किटो मध्ये सुद्धा ते आपल्याला सापडतं. किंवा सुतार पक्षी आहे या ठिकाणी दिसतोय, तर त्याला त्याची जी चोच असते ती खूप कशी असते, मजबूत. त्यानंतर आपण पाहणार आहोत अडॅप्टेशन्स फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग. परिसरामध्ये मिसळून जाण्यासाठी काही अडॅप्टेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. वी कॅनॉट स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज, लिझार्ड्स or grasshoppers or snake also. Sometimes we cannot see the snake lying on the ground. जमिनीवर पडलेला साप सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला दिसत नाही, because their color or structure or texture is so adapted to the surrounding. कारण की त्यांचा कलर वगैरे जो आहे तो त्या सराउंडिंगशी अडॅप्ट झालेला आहे किंवा त्या प्रकारे त्यांचा रंग अडॅप्ट झालेला आहे. दे आर कॅमोफ्लेज्ड. कॅमोफ्लेज म्हणजे मिसळून जातात, एकदम गवतामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये मिसळून जातात की ते उडाला तर किंवा त्याने हालचाल केली तरच आपल्याला ते बघता येतात. देन changes that take place in the various organs and life processes of organisms that enable them to live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings depending upon the habitat and its geographical conditions are called adaptations. पहा, adaptations ची सुरुवातीला एक डेफिनेशन दिलेली आहे आणि या ठिकाणी थोडी इलॅबोरेट, खूप सविस्तर अशी डेफिनेशन आपल्याला adaptations ची दिलेली आहे. सो व्हॉट इज adaptation? Adaptation is nothing but change where in organs or life processes of organisms. Why? It enables them to live,
feed, reproduce, to perpetuate themselves, म्हणजे त्यांचा वंश वाढवण्यासाठी किंवा ते जगण्यासाठी त्यांना हे अडॅप्टेशन्स काय करतात, मदत करतात. त्यांच्या शत्रूंपासून त्यांना वाचवण्यासाठी मदत करतात, खाण्यासाठी मदत करतात, दुसऱ्यांना खाऊ घालण्यासाठी मदत करतात. And depending upon the habitat and its geographical conditions. Adaptations कशावर अवलंबून असतात? Depending upon their habitat, whether it is desert, whether it is water, mountain, and their geographical condition. कुठल्या प्रकारचा भौतिक प्रदेश आहे त्यावर सुद्धा हे adaptations काय असतात, खूप महत्वाचे अवलंबून असतात. And we have to remember that it is not a sudden process. अचानक झालेले हे adaptations म्हणजे बदल नाहीये. It has taken centuries, हजारो वर्ष, शेकडो वर्ष या बदलांसाठी लागलेले आहेत. आणि अजूनही इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. हे दोन शब्द महत्वाचे, ग्रॅज्युअल हळूहळू आणि कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे चालूच आहे, अजून सुद्धा आपल्यामध्ये अडॅप्टेशन्स हे चालू आहेत. सो now we are going to move forward with the classification of living organisms. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण कसं केलं जातं हे आपण आता बघणार आहोत. It is difficult to study and remember all the organisms in this diverse living world at the same time. आपण बघितले की एवढ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग थिंग्स आपल्याला जगामध्ये सापडतात. प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती, एवढ्यांचं नावं एवढ्यांना लक्षात ठेवणं आपल्याला असंच शक्य होत नाही. सो क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. क्लासिफिकेशन आपल्याला याच्यामध्ये काय करतो, मदत करतो. क्लासिफिकेशन केल्यामुळे आपल्याला हे वनस्पती, प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक हे लक्षात ठेवणं सोपं जातं. Different scientists have used different criteria and independently classified plants and animals. आता एवढे शास्त्रज्ञ होऊन गेले की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार काय केलेले आहेत, क्लासिफिकेशन केलेले आहेत. A hierarchy is formed in the classification that starts with kingdom Animalia or kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. This is called the hierarchy of classification. आता या ठिकाणी आपण क्लासिफिकेशनची एक हायरार्की पाहणार आहोत. The first is kingdom Animalia or kingdom Plantae. Further groups, पहिला असतो किंगडम आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळे ग्रुप्स आणि मग त्यानंतर सब ग्रुप्स मध्ये आपल्याला क्लासिफिकेशन केलेलं दिसून येतं. दॅट इज कॉल्ड ॲज हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा किंगडम दिलंय. ओके, त्यानंतर आता आपण पहिल्यांदा बघूया मँगोच. ओके, मँगो किंगडम आहे प्लॅन्टे, फायलम आहे अँथोफायला, क्लास आहे डिकोटिलिडोने, त्यानंतर ऑर्डर आहे सॅपिंडेल्स, फॅमिली आहे ॲनाकार्डियासिका, त्यानंतर जेनस आहे मँजिफेरा अँड स्पेसीज आहे इंडिका. आता हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवण्याची काही गरज नाहीये. ओके, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जे काही हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन असते ते किंगडम पासून सुरू होतं आणि मग त्यानंतर पुढचा ग्रुप, मग सब ग्रुप्स, अशा प्रकारे आपल्याला क्लासिफिकेशन केलेलं दिसून येतं. आता आपण हे ह्युमनचे क्लासिफिकेशन आहे. आपण कशामध्ये आहोत, आपला किंगडम आहे ॲनिमिलिया आणि आपला जेनस आहे होमो आणि स्पेसीज आहे सेपियन्स, म्हणून आपल्याला होमो सेपियन्स असं म्हटलं जातं. आणि मँगो जे आहे, मँगो किंवा आंबा जो आहे त्याला मँजिफेरा इंडिका असं त्याचं बॉटॅनिकल नाव आहे आणि आपलं बायोलॉजिकल नाव आहे होमो सेपियन्स. याच्यामध्ये जे काही क्लास ऑर्डर आहेत हे आता तुम्हाला लगेच लक्षात ठेवण्याची काही गरज नाहीये, पुढच्या वर्षी मात्र तुम्हाला ते असणार आहे. सो दिस इज hierarchy of classification and in this way plants animals are classified. आता आपण बघूया बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल्स लिनियस. कार्ल्स लिनियस हा जो शास्त्रज्ञ होऊन गेला त्याने जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर केलं, म्हणजे द्विनाम पद्धती जी त्याने तयार केली ती अनेक ठिकाणी किंवा अनेक वेळा वापरली जाते. तर ही बायनॉमियल नॉमेनक्लेचर काय आहे हे आपण आता बघूया. Imagine that there are 4 students with the name Kabir and Kiran in a classroom. If you are talking about any one of them, how would you ensure that all others know which one of them you are talking about without any confusion? We would tell the full name, that is the first name and the last name. This is similar to binomial nomenclature. For example, जर एका नावाची दोन मुलं असतील तर वर्गामध्ये त्यांची आडनावं सुद्धा घेतली जातात. कारण
नावं सारखीच आहेत, मग आपण आडनावांमुळे काय करतो, फरक लक्षात आणून देऊ शकतो. त्याच प्रकारे ही द्विनाम पद्धती किंवा बायनॉमियल नॉमेनक्लेचर पद्धती आहे. दिस इज यूज्ड टू आयडेंटिफाय each organism. According to a scientific name has been assigned to each organism. It consists of two parts. The first part is genus and the second is species. जसं आपण आता म्हणलं, आपण होमो सेपियन्स आहोत. होमो इज अवर जेनस अँड सेपियन्स इज अवर स्पेसिस. अशा प्रकारे या द्विनाम पद्धतीचा वापर केला जातो. पहिलं नाव असतं जेनस आणि दुसरं नाव असतं स्पेसिसचं. All identified organisms have been assigned a binomial name as per the guidelines of the इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. जगामध्ये जेवढे काही वनस्पती, प्राणी किंवा सजीव सापडलेले आहेत त्यांची अशी बायनॉमियल नॉमेनक्लेचर नुसार नावं ठेवलेली आहेत. All the organisms of a same species are so similar that irrespective of differences in color, height, habitats, and habits, they can reproduce among themselves and form new individuals like themselves. For example, all domestic cats in the world belong to the same species. आपल्याकडे पाळीव मांजरे दिसतात. जरी त्यांचे रंग प्रकार वेगवेगळे असले तरी त्या एकाच स्पेसिसच्या आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होऊ शकतं आणि एकमेकांपासून ते रिप्रोडक्शन करू शकतात. The same is true in the case of hen, cow, dog, etc. and plants like mango, wheat, maize. त्यानंतर कुत्रा किंवा गाय, कोंबड्या याचे सुद्धा स्पेसिस काय आहेत, सारख्याच आहेत. जसं आपण आफ्रिकेतले असो, अमेरिकेतले असो किंवा इतर देशांमधले असो, आपली स्पेसिस सुद्धा जगभरामध्ये सारखीच आहे. अशा प्रकारे या बायनॉमेनक्लेचर पद्धतीचा वापर केला जातो. आता या ठिकाणी काही ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत, त्याचे बायनॉमियल नॉमेनक्लेचर पद्धतीने कशा प्रकारे नाव आपण सांगू शकतो ते बघूया. डॉग इज कॅनिस ल्युपस फॅमिलियारिस. काऊला काय म्हणतात, बॉस टॉरस. हिबिस्कसला काय म्हणतात, हिबिस्कस रोझा सिनेन्सिस. आणि जवार जी आहे आपली ज्वारी, त्याला सॉर्गम बायकलर असं बायनॉमियल मेथड ऑफ नॉमेनक्लेचर नुसार त्यांची ही नावं आहेत. तर अशा प्रकारे हा धडा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. हा जो वर्कशॉप आहे हा तुम्ही सगळ्यांनी सोडवायचा आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग.